योगेश जाधव सरांना मी स्टेजवरती बोलवेल, जे डिरेक्टर आहे चित्रपटाचे. म्हणजे यांनी फार स्टेजवरती वेड केलं तुम्हाला म्हणून तसं काही का? मुद्दा असा आहे की आपल्या भाषेत इतकं सोपं साधं प्रेम व्यक्त करता येणं हे जास्त गरजेचं होतं. नॉर्मली आता खूप बघतोय आपण की मराठी सिनेमांची खूप इंग्लिश नाव आहेत है ना. सो आपल्या भाषेत आपल्या मायबोलीत गोड वाटेल असं, सोपं साधं वाटेल असं व्यक्त होणं काय करता येऊ शकेल. तर हे सगळं क्रेडिट खरं तर क्रिएटिव्ह टीमला आहे. विकास जोशींना आहे, सुदर्शन पांचाळ या दोघांना आहे लेखक म्हणून, आणि आमचे प्रोडक्शनचे सर्व सत्यन गावडे असतील, पूनमजी असतील, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निर्माते करेक्ट, की ज्यांच्यामुळे हे नावारूपाला आलेलं नाव आहे आणि नावारूपाला आलेलंच चित्रपट आहे. संदीप सर असतील किंवा कुणाल सर असतील, एक ग्रुप डिस्कशन मधनं आलेलं नाव आहे. अच्छा. आणि जर हिंदीत दिल तो पागले चालतं तर मराठीत मन डेगत का नाही चालत? नाही जर हिंदीत ट्रान्सलेट केलं तर काय होतं? बरोबर आहे, तेच आहे. आणि फील पण चित्रपटाचा तोच आहे का? काय असणार आहे चित्रपटात, जर आम्हाला ओव्हरव्ह्यू द्या. एक सिम्पल लव्ह स्टोरी हे मला जास्त भावलं. म्हणजे नॉर्मली असं होतं की लव्ह स्टोरी म्हटल्यानंतर खूप किचकट पण असतो त्याच्यामध्ये आणि काही क्लिशे एलिमेंट्स पण असतात. ह्यात मला काय हुक करत होतं मला, तर हे वन लाइनर की मामाची मुलगी आहे. अच्छा. आणि लग्न आधीच ठरलेलं आहे. ओके. आणि आता आपल्याला एकमेकांच्या प्रेमात पडायचंय. ओके. सो व्हॉट नेक्स्ट? दिस इज द वन लाइनर. आता मी जास्त तपशील सांगत नाही त्याचे, कारण मग मजा नाही राहणार. ट्रेलर आपण बघणारच होतो. नक्की. परंतु घाटावरती किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही प्रथा जास्त आहे की मामाच्या मुलीशीच लग्न लावणं किंवा काय. बरोबर. आणि त्यासाठी इतकं ऍप्ट कास्टिंग मिळणं, दॅट इज ती देवाची कृपा आहे खरं तर. ओके. कारण की सुमित सरांबरोबर मी पहिल्यांदाच काम करत होतो आणि वो है तो है. सुमित सरांबरोबर मी पहिल्यांदाच काम करत होतो आणि स्वानंदीन बरोबर मला ओळख पहिल्यांदा झाली होती. पण मी सरांचे 2 फिल्म्स पाहिले होते. त्याच्यातलं पहिलं पिक्चर जसं मी त्यांचा फॅन झालो, अँड दॅट इज मांजा. ट्रिमेंडस आउटस्टँडिंग वर्किंग या माणसाचं, मायन्यूट वर्किंग काय असतं कॅरेक्टरायझेशनचं, ते मला अमेज करणार होतं. कारण की मी एकांकी करणारा माणूस आहे, थिएटर करणारा माणूस आहे. तर मला मॅनरिझम्स असतील किंवा माणसाचं कॅरेक्टरायझेशन असेल ह्याच्या मी प्रेमात पडणारा डिरेक्टर आहे. आणि दिस मॅन इज अमेझिंग. आणि त्याच्यानंतर मी बकेट लिस्ट पाहिली आणि त्यांनी खूप खूप मेहनत करून काम केलं होतं. आणि त्याच्यानंतर कृष्णाच्या अवतारात तर सगळ्या जगाने पाहिलं. त्यामुळे ही इज व्हेरी प्रॉमिसिंग ऍक्टर. आणि सगळ्यात माझा एक्सपिरियन्स माझ्या फिल्म पुरता म्हणाल तर सर पत्र वाचतात पूजानी प्रेम लिहिलेलं यशसाठी. आणि यार ट्रॉली शॉट होता. मला टेन्शन असं होतं कॅमेरामॅनला हाफ राऊंड ट्रॉलीमध्ये फोकस करायचा आहे, फोकस पुलरला, आणि रूम खूप दहापटावरतीच होतं. म्हणजे फोकस पुलिंग फार सोपं नव्हतं त्यासाठी. दिस मॅन वॉज लाईक की ऍक्शन नंतर जे सुरू झालं होतं ना माझ्या डोळ्यासमोर जे घडणार होतं, दॅट वॉज अमेझिंग. ते चित्रपट बघायला मिळालं तुम्हाला. परंतु ग्लिसरीन न वापरता इतका सहज आणि इतका उगवत डोळ्यातून अश्रू आणणारा नट मी फार रेअरली पाहिला. म्हणजे एक स्वर्गीय विक्रम गोखले यांच्यावर मी शेवटची फिल्म केली आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं सुमित मुदगलकर आहे माझ्या पाण्यातला की जो इतक्या सहजपणे डोळ्यात पाणी आणू शकतो आणि तितक्याच फ्रिक्वेंटली फटाफट तो इमोट करतो. आणि हे माझ्यासाठी फार अमेझिंग होतं. सो दोघांबरोबरही खरं तर सुमित काय किंवा स्वानंदी बरोबर का, स्वानंदीचा एक शॉट होता, खिडकीमध्ये बसते ती आणि त्यांचं ऑलमोस्ट ब्रेकअप म्हणण्यापेक्षा यश म्हणतो पूजाच्या समोर मैत्रिणींना किंवा मित्रांना की अरे मला ती मनीषा आवडते. ती मनीषा म्हणते ती श्वेता परदेशी. तो असं म्हणतो आणि ती मग कोशात जाऊन रडायला लागते. तर एक ट्रॉली शॉट होता, खिडकीच्या शेजारी ती रात्री बसलेली असते आणि त्याच्यावरती गाणं वाजणार होतं जे फक्त मलाच माहिती होतं ते काय होणार आहे ते. सो सगळे म्हणतात ह्या शॉटचा काय अर्थ आहे, ही रडते का किंवा काय वॉट नॉट. पण मला हिच्याबद्दल ते सांगावं असं वाटेल की जो इनोसन्स आहे ना खरं तर पैलटकर जो असतो ना ऍक्टर म्हणून, तो तेवढं डिओटेडली जे करतो ना ते दोघांच्याही बिहेवियर मधनं कॅमेरा समोर दिसतं आणि त्या दोघांना त्यासाठी व्हॉट्सअप आहे. सलाम सलाम तुम्हाला. जे को ऍक्टर्स आहेत आनंद, सिद्धार्थ, श्वेता आणि अजून एक आहे प्रमोद, प्लीज एकदा यांच्यासाठी जोरदार टाळ्या. बाकी नाही यायचे पण खूप मजा आली तुमच्यासोबत पण काम करून. हे खूप चांगले ऍक्टर्स आहेत, प्लीज यांचं काम बघा आणि सपोर्ट करा.